हाय एव्हरीवन, मी आहे निकिता. माझ्या इझी स्टिच चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी ही घेतलेली आहे शॉपिंग बॅग आणि हे लायनिंगसाठी कापड आणि हे बॅगला वरच्या साईडला लावायला कापड आणि इथं मी एक टेप घेतलेला आहे, कात्री घेतलेली आहे आणि एक जिप्स घेतलेले आहे बॅगला लावण्यासाठी आणि हा एक मी लेस घेतलेला आहे. हे बघा, तुम्हाला सर्व साहित्य मी दाखवलं आहे. या प्रकारे आम्हाला ही बॅग बनवण्यासाठी साहित्य लागणार आहे. हे पहा, आणि हा एक चॉक सुद्धा लागणार आहे आपल्याला मार्किंगसाठी. आता हे तिन्ही कापड आपल्याला एकमेकावर ठेवून शिवून घ्यायचे. हे पहा, आता हे आपण तिन्ही कापड जोडून घेतलेले आहेत. हा आहे लायनिंग, हा आहे बॅगच्या वरच्या साईडचा भाग आणि मी आतमध्ये घातलेली आहे शॉपिंग बॅग. हे तिन्ही कापड एकमेकावर ठेवून मी जोडून घेतलेले आहेत. हे पहा, असं मी आता फोल्ड केलेलं आहे. फोल्ड करून मी आता तुम्हाला याचं मेजरमेंट दाखवत आहे. हे पहा, हे आता दिसतंय तुम्हाला 12.5. इथे आपल्याला 12.5 दिसते, पण पूर्ण ओपन केल्यानंतर त्याचं लेंथ आहे 25 आणि विड्थ आहे 13. बघू शकता, म्हणजे रुंदी आहे 13 आणि लांबी आहे 25 आणि त्याला असा बॉर्डर अटॅच करून घेतलेला आहे. हे पहा तुम्ही. आता मी बेल्ट लावायचं मार्किंग करून तुम्हाला दाखवत आहे. हे पहा, जितकी आमची विड्थ आहे त्याचं हाफ करून इथं मार्किंग करायचं आहे आपल्याला. म्हणजे आमची विड्थ आहे 13 तर त्याचा हाफ येतं 6.5. हे बघा, मध्ये सेंटरला मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि मधल्या सेंटरपासून इकडं 2.5 इंच मार्किंग केलेलं आहे. हे पहा, आणि मधल्या सेंटरपासून ह्या साईडला सुद्धा 2.5 इंच मार्क करायचं आहे आपल्याला, 2.5. हे बघा, आता मी बेल्ट रेडी करून घेतलेला आहे. याची लेंथ आहे 23, म्हणजेच 23 इंच. 23 इंच मी लेंथ घेतलेली आहे बेल्टची आणि रुंदी आहे 1 इंच. हे पहा, हे आता मी इथं जोडत आहे. जे मी 2.5 इंचाचं मार्किंग केलेलं आहे त्या साईडला एक बेल्ट मी जोडून घेतलेला आहे आणि आता दुसऱ्या साईडला सुद्धा मार्किंग केलेलं आहे, त्या साईडला बेल्ट जोडून घेतला आहे मी. हे पहा, आता मी झीप जोडत आहे, म्हणजे आम्ही चेन म्हणतो बॅगला, ती मी जोडून घेत आहे. हे पहा, हे पहा, ही मी झीप जोडलेली आहे. आता मी यावर अजून एक स्टिच घालत आहे. हे पहा, असं मी याच्यावरती अजून एक स्टिच घालत जात आहे. ह्याच्याने फिनिशिंग चांगलं येईल झीपला आणि बॅगला सुद्धा. आता मी ही चेन उलटवून घेत आहे. बघू शकता तुम्ही, मी आतल्या साईडला फोल्ड केलेला आहे झीपला. फोल्ड, हे पहा, असं मी फोल्ड केलंय आणि त्यावर अजून एक मी शिलाई घालत आहे. आता बघू शकता फिनिशिंग आपलं कसं दिसते. हे पहा, जर का तुम्हाला समजलं नसेल तर व्हिडिओ मागं घेऊन तुम्ही अनेकदा बघू शकता, म्हणजे तुम्हाला समजेल, जे बिगनर्स आहेत त्यांना. हे पहा, आपलं झीप लावून झालेलं आहे. आता तुम्हाला मी त्या साईडने दाखवते. हे पहा, किती छान लुक आलेला आहे याला. बाहेरच्या साईडला एक्स्ट्रा आलेले झीप आपल्याला कट करायचे. आता मी अशी सेम
त्या साईडला झिपसुद्धा लावून घेतलेली आहे. आणि हे पहा, मी या साईडला झिप लावून ह्या दोन्ही साईडून बॅग शिवून घेतलेली आहे काठोकाठ. ही बघा, ह्या साईडने एक मी शिलाई घालून घेतलेली आहे. आता ही बॅग आपल्याला उलटवून घ्यायची आहे. हे पहा कशी वाटली बॅग, मला नक्की सांगा. मी आता बॅगचा फायनल लुक तुम्हाला दाखवणार आहे. मी एका वेस्ट ब्लाऊज पीसपासून मी हे बॅग शिवलेली आहे आणि ही मी तुम्हाला आज दाखवत आहे. कशी बॅग वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका प्लीज मैत्रिणींनो. बॅग कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. मी असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी रोज घेऊन येत राहीन. आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.